हेडलाईन्स नंतर बातम्या सविस्तर पाहूया। शरद पवार गटातील बड्या नेत्यांना अंतर्गत कलह या सगळ्या नेत्यांचा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। रोहित पवार यांच्या मतदारसंघात जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा गेलीच नाहीये, म्हणून रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघात थेट शरद पवारांचा दौराच आयोजित केला होता। याद्वारे जयंत पाटील यांना रोहित पवारांनी अप्रत्यक्ष आव्हान दिल्याची चर्चा आहे। या सभेमध्ये शरद पवार यांनी रोहित पवारांना थेट मंत्री करण्याचेही संकेत दिले। यामुळे पक्षात रोहित पवार यावरून आता पुन्हा एकदा मोठा राजकीय संघर्ष उभारणार अशी चर्चा इथं रंगली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात समोर आलेल्या वादाचे काय परिणाम होणार हे आता पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। रोहितची पहिली फार की तुझी सेवा करण्याचं आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची सेवा ही करण्याच्या संबंधीचं कर्तृत्व ज्याच्यामध्ये त्याला वर्ष 6 महिन्याच्यासाठी वर्ग आहे का नाही त्याची फिकीर कधी असता कामा नये, त्याची चिंता कधी तुम्ही करता कामा नये। आणि या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सागर, आपण बघतो जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातले संबंध सगळ्यांनाच माहिती आहेत आणि त्यानंतर आता जयंत पाटील यांचं हे सगळं घडामोडी आहेत। अर्थातच त्यांची यात्रा त्यांनी रोहित पवारांच्या मतदारसंघात नेली नाहीये आणि त्यानंतर शरद पवारांचाच दौरा इथे बघायला मिळतोय। काय घडामोडी घडतायत शरद पवार गटात नेमक्या? एकतर राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये रोहित पवार आणि जयंत पाटील यांचा संघर्ष हा आता नवीन नाही आहे। यापूर्वी सुद्धा रोहित पवारांनी बरोबर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच राष्ट्रवादीचे आपल्या पक्षाचे नेते रात्री काही इतर नेत्यांना भेटत होते। ते नेमकी कशासाठी असं स्वरूपाचं कुणाचं नाव न घेता पण योग्य ठिकाणी निशाणा साधला होता। त्यानंतरनं जयंत पाटील यांनी सुद्धा अनेक वेळा जाहीररित्या रोहित पवारांच्या विरोधात कानपिचक्या दिल्या होत्या। उदाहरण जर द्यायचं तर रोहित पवार सार्वजनिकरित्या सांगत होते की अजित पवार गटातले अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांचा लवकरच पक्षप्रवेश होईल। हे ज्यावेळेस प्रसार माध्यमांनी जयंत पाटील यांना विचारलं त्यावेळेस जयंत पाटील यांचं स्पष्ट मत आलं होतं की माझ्या तरी प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणी संपर्कात नाही आहे, आमच्या पक्षात अजून अनेक नेते आहेत की त्यांच्या संपर्कात असू शकतात असं म्हणत त्यांनी एक खोचक टीका रोहित पवारांची नाव न घेता केली होती। यामुळे जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार हा एक पक्षातला एक मोठा अंतर्गत जो संघर्ष आहे तो आता नव्यानं परत एकदा दिसून आला। तो म्हणजे शिवस्वराज्य यात्रा जयंत पाटील उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये गेले आहेत, मात्र रोहित पवारांच्या मतदारसंघात गेले नाहीत। त्या बदल्यात थेट रोहित पवारांनी शरद पवारांना स्वतःच्या मतदारसंघामध्ये बोलवलं, वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान शरद पवारांनी थेट सांगितले की रोहित पवार हे राज्याचं नेतृत्व पुढे करतील, त्यांना तसा वेळ दिला जावा, मतदारसंघातून तशा मुभा दिल्या जाव्यात आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पुढील कालावधीमध्ये सरकार येत असेल तर त्यांना घेण्याचे संकेत सुद्धा थेट शरद पवार देत आहेत। पवार कुटुंबियातला एखादा सदस्य थेट कॅबिनेटमध्ये येण्याचे संकेत पवार जाहीररित्या देणं हे फार क्वचित वेळा घडतं। रोहित पवारांच्या बाबतीत मात्र खुल्या पद्धतीने ज्या पद्धतीने शरद पवार पाठीशी येत आहेत ही एक फार मोठी गोष्ट मानावी लागणार आहे, कारण की कुठे ना कुठेतरी जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्याचा संघर्ष अशा पद्धतीने सुरू असताना शरद पवारांसारखा नेता जाहीररित्या सभांमध्ये स्पष्ट सांगतो की रोहित पवार हे राज्याचं नेतृत्व करणार आहेत, त्यांना राज्याचं नेतृत्व पुढील कालावधीमध्ये करायचं आहे आणि त्यासाठी मतदारसंघांनी त्यांना मतदाराच्या लोकांनी त्यांना जाणून घ्यायला हवंय, समजून घ्यायला हवंय। त्यामुळे कुठे ना कुठेतरी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल ही जी चर्चा वारंवार शरद पवारांसारखे दिग्गज नेते दावा करतात, त्याचवेळी रोहित पवारांसारख्या नेतृत्वाला राज्य पातळीवर पुढील कालावधीमध्ये सत्ता आल्यावर मोठी ताकद देण्याचे संकेत सुद्धा देणं ही फार मोठी गोष्ट म्हणावी लागेल। त्याचवेळी जयंत पाटील आणि रोहित पवारांचा जो संघर्ष अंतर्गत पक्षांमध्ये सुरू आहे त्यामध्ये रोहित पवारांच्या पाठीचे आपण कुटुंबीय म्हणून तर आहेच आहेत, पण एक राजकारणातले जाणते नेते जे आहेत ज्याच्यामध्ये पवार साहेबांचं नाव घेतलं जातं ते थेट रोहित पवारांच्या पाठीशी जात आहेत, त्यांना ताकद देत आहेत। यावरनं पुढील कालावधीमध्ये परत एकदा जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असा काही राजकीय संघर्ष वाढतोय का
हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. निश्चितच त्यामुळे काय काय येणाऱ्या काळात घडामोडी घडतात या संदर्भातले प्रत्येक अपडेट सागर तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.